नमस्कार, कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आता आपण बघणार आहोत गव्हाची कुरडई। तर त्यासाठी मी इथे 2 किलो गहू घेतले। लोकवान गहू आहे हा। आता आपल्याला पहिल्यापासून मी प्रोसेस दाखवते। मोस्टली हा व्हिडिओ नवशिक्यांसाठी आहे, बिगिनरसाठीच आहे। तर इथे मी 2 किलो गहू घेतलेत। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचे। 3 दिवस पूर्ण भिजवायचे। चौथ्या दिवशी आपल्याला गहू काढून मिक्सरमध्ये दळायचे। सगळी प्रोसेस मी दाखवणार आहे। तर आता सुरुवात करूया। हे स्वच्छ धुवून आणि मी आता हे भिजत घालणार आहे। हे बघा, आता मी हे स्वच्छ 3 पाण्यात धुवून घेतलेत आणि फुल पाणी ठेवले भिजण्यासाठी। आता हे आपल्याला 3 दिवस भिजवायचे आणि याचं पाणी रोज चेंज करायचं, म्हणजे मग घाणवास सुटणार नाही। याचं पाणी रोज 3 दिवस चेंज करायचं आणि चौथ्या दिवशी आपल्याला दळून घ्यायचे। मग पुढची प्रोसेस मी 3 दिवसांनी सांगेल। आता हे भिजत घालूया 3 दिवस। हे बघा, आज चौथा दिवस आहे। गहू भिजवले होते मी, तिसरा दिवस आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, सोमवारी भिजवले होते। आज तिसरा दिवस आहे। हे बघा, तिसऱ्या दिवशी मी आता हे पाणी बदललं आहे। रोज बदलत होते, आज तिसरा दिवस आहे, आज पण पाणी बदलून घेतलं। हे बघा, छान भिजले। हे बघा, असे भिजायला पाहिजे। आता उद्या मी याचा चिक काढून ठेवणार आणि मग पुढची प्रोसेस दाखवणार। हे बघा, आज चौथा दिवस। आज मी हे गहू काढले आणि स्वच्छ धुवून घेतले। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायचे। आता ती पुढची प्रोसेस पण मी सांगते। 3 पाण्यात कसं धुवून चिक काढून घ्यायचा ते पण सांगते। हे बघा, छान भिजले। ते बघा, मस्त चिक निघणार आहे याचा। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। हे बघा, आता आपल्याला हे गहू मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आणि मग ह्या पाण्यामध्ये टाकायचे आणि मग ह्याच्यातून काढून पिळून रस काढून परत पुन्हा दुसऱ्या पाण्यात काढायचं। हे बघा, मी इथे पाणी ठेवले, दुसऱ्या पाण्यात टाकायचे। असे 3 वेळा आपल्याला करायचे आणि मग फायनल आपण नंतर चिक गाळून घेणार आहोत। अशा चाळणीने चाळून घ्यायचं आणि नंतर अशा चाळणीने आणि नंतर कपड्याने। आता पहिल्यांदा आपण या पाण्यात टाकणार आहोत। थोडंसं हात लावून घ्यायचा तेलाचा, म्हणजे ती ताम असते गव्हाची ती हाताला चिटकत नाही। आता हे आपण मिक्सरमध्ये करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून केलं तरीही चालेल, एकदम कोरडं पण नाही करायचं। हे बघा, इतके गहू घेतलेत मी, तर थोडंसं पाणी घालून घेऊन करून दाखवते मी। अशा प्रकारे मिक्सरमध्ये करून घ्यायचं। हा जो वरती दिसतोय ना, हा तो चिक असतो। नवशिक्यांसाठी सांगते मी। हे बघा, असा हा पांढरा चिक असतो। हे आपल्याला सगळं गाळून घ्यायचं। पहिले ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि छान हाताने चोळून चिक काढून घ्यायचं। हे बघा, असं। आता मी हे सर्व मिक्सरमध्ये दळून घेते। हे बघा, आता आपले सगळे गहू दळून झालेत। आता थोडासा तेलाचा हात लावून घेते मी। दुसऱ्या पातेल्यात मी पाणी घेतलं आहे। हे चौथा ह्याचा निघाला का, ज्यूस काढून झाला का, मग हे सगळं त्यात टाकायचं। परत दुसऱ्यांदा करायचं, परत तिसऱ्यांदा करायचं आणि मग गाळून घ्यायचं। आता मी आधी गाळूनच घेते। हे बघा, आता असं गाळून घ्यायचं। गाळणी घ्यायची, दुसरं भांडं वापरायचं आणि त्यात हे गाळून घ्यायचं। आणि हा जो चौथा राहतो तो आपण पुन्हा दुसऱ्या पाण्यात करून घ्यायचं। पुन्हा ते पण पाणी गाळलं की पुन्हा तिसऱ्या पाण्यात करून घ्यायचं फायनल। आता एका पातेल्यात मी पाणी ठेवले। हे बघा, आता या पातेल्यात मी
हे जे गाळून झालं आपलं, जो चौथा राहतो तो टाकणार आहे. पुन्हा असं घ्यायचं. हे पूर्ण असं करायचं आहे आपल्याला प्रोसेस. आहे कुरडईची प्रोसेस खूप किचकट आहे आणि खूप वेळ खाऊ आहे. तीन वेळा आपल्याला असं करून घ्यायचं. आता मी अशा पद्धतीने करून घेते आणि दुसऱ्यांदा पुन्हा दाखवते तुम्हाला. हे बघा, आता एवढं आपलं पहिल्या ह्याच्यात चिक निघालेलं आहे पहिल्या बॅचमध्ये. आता हे दुसऱ्यांदा आपल्याला पाण्यामध्ये करून घ्यायचं आणि परत तिसऱ्यांदा एकदा फायनल करायचं. तर आता हे असं हाताने असं थोडं तेल लावून घेते मी आणि आता हे आपल्याला हातानेच असं पिळून पिळून टाकायचं आहे. असं पिळून घ्यायचं आणि हा जो चौथा राहतो हा पुन्हा एकदा तिसऱ्या पाण्यात टाकून ठेवायचा आणि पुन्हा हा जो चिक निघतो तो पुन्हा आपल्याला गाळून घ्यायचा. आता अशा प्रकारे मी सर्व करून घेते आणि हे मी दुसरी प्रोसेस दाखवते. आता ही लास्टला तिसरी दाखवेल. आता मी अशा पद्धतीने चिक काढून घेते. हे बघा, दुसऱ्यांदा आपला चिक निघाला आहे. आपल्याला आता गाळून घ्यायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी अशा गाळणीने गाळून घेते, आपली पिठाची गाळणी. हे बघा, आता एवढा चौथा निघाला आहे आपला. तर आता यात थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे शेवटचं आपण करतोय. हे बघा, असं करायचं आणि जेवढा चिक निघेल तेवढा काढून घ्यायचा. आता याचंसुद्धा काही काही जण बाजरी ज्वारी भिजत घालून उकडून घालून यात घालतात. हिरवी मिरची वगैरे लसूण आणि मग असं थापतात, असं थापून करतात. अशा प्रकारे आता मी हे करून घेते. हा चौथा. आता याचं तुम्हाला वाटल्यास तुम्ही काही प्रकार करू शकता किंवा गाईला वगैरे देऊन टाकायचं. हे बघा, आता एका पातेल्याला मी असं कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे. यात आपल्याला फायनल आता हे गाळून घ्यायचं आहे. आता हे गाळून घेऊया. आता काही राहिलं असेल ना एखादा कण वगैरे तर तो याच्यामध्ये निघून जातो, गाळला जातो. अशा पद्धतीने आता मी हा सर्व चिक गाळून घेते आणि सकाळी मग आपल्याला कुरड्या घालायच्या. सकाळी सगळं मग हा चिक गाळून ठेवला की मग पाणी वर येतं आणि चिक खाली राहतो. वरचं पाणी काढून टाकायचं आणि चिक मोजून कुरडई करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी गाळून घेते सर्व. हे बघा, आता एवढं तिसऱ्या बॅचमध्ये एवढा चिक निघाला आहे तो आपण गाळून घेऊया. आणि हा जो चौथा निघाला यात तुम्ही दुसरं धान्य घालून खारोड्यासुद्धा करू शकता आणि नको असेल तर गाईला देऊ शकता. आता हा आपल्याला गाळून घ्यायचा. अजून एकदा आपल्याला कपड्याने गाळून घ्यायचे.
हे बघा, कपड्याने चाळलं मी कॉटनच्या, गाळून घेतलं. हे बघा, एवढीच घाण निघाली. हा सगळा चौथा निघाला. आता हा चीक आपल्याला झाकून ठेवायचा. आता याचं पाणी वर येईल आणि चीक तळाला राहील. तर आपण सकाळी त्याच्या कुरड्या घालणार आहोत. तर भेटूया सकाळी.